संताने सरदा गेलो तैशा परी चंदनाने गोरी व्यापिल्या गुण दोष याती न विचारे काही ठाप दिला पायी आपुल्या विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असा 3 चरणाचा अभंग म्हणजे संतांचं म्हणजे श्री गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगणार हा अभंग आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं गरजेचं आहे किंबहुना वक्ताचं ते कर्तव्य आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। आजच्या दिवशी जे आपल्याला ज्ञान घालतात ते आपले गुरु आहे असं म्हणतात। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु हा आपला परब्रह्म स्वरूप आहे आणि जो आपल्याला आज योग्य मार्ग दाखवतो योग्य ज्ञान देतो असं म्हणतात बघा। गुरु योग्य ज्ञान दाखवतो। गुरु विना कोई दिखाए वाट ज्याने आयुष्यभर गुरु केला नाही ना दादा त्याचा जन्म वायाला गेला त्याचा जन्म अधुरा आहे दादा लक्षात ठेवा। आणि जर सेवा करायची असेल तर निस्वार्थपणाने सेवा करावी आणि निस्वार्थपणाने जर सेवा केली तर गुरूंची कास पकडून आपल्याला संसार तारून जाता येईल बघा। आणि ज्याने गुरु नाही केला ना दादा त्याचा जन्म वायाला गेला असे आम्हा सर्वांचे आदरणीय गुरुवर्य नाथ बंगाली म्हसोबा महाराज व ज्यांनी मला असे या गादीवर उभा केलं असे माझे आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवताचार्य आनंदजी महाराज गवळी व गुरुपौर्णिमेसाठी जे शिष्यगण मंडळी आलेले बघा आणि महिला मंडळ असतील पुरुष मंडळ यांच्याही चरणावरी नतमस्तक होतो। काही गावातले काही शिंदे वस्तीवरून तळ्यातले मळ्यातले किंवा पाटावरून फाटा घालून घुसलेले सर्वच मंडळी त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो व कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भक्ताचं प्रतिपादन करून सांगतात। तर काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संताची माथा चरणावरे श्री संताची माथा चरणावरे साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असा वेजवळी। प्रस्तुत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण श्री गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न करीत आहोत आणि या सोहळ्याला प्रतिअर्थ असणारी जी कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणावरून आलंय भक्त काम कल्पतरुंग भगवान पांडुरंग परमात्म्याच्या करुणेमुळे आणि दयेमुळे सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून आमच्या वाटेला आले विठ्ठल। संतांचं विशेष तत्व महिमा वर्णन करून सांगते। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात मी त्या संतांना शरण गेलो आणि त्या संतांनी मला स्वीकार केला आणि माझं काहीच पाहिलं नाही। मी कसा आहे मी कोणत्या प्रकारचा आहे कोणत्या जाती धर्माचा आहे काहीच पाहिले नाही आणि सर्त केलं। सर्त करणं म्हणजे आजी माय तिकडं कडे ठरवून आलेलं शारदाताई काय सर्थ करणं म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये ब्राह्मी स्थितीमध्ये एकरूप करून टाकलं म्हणजेच मला सर्थ केला असा त्याचा अर्थ आहे बरं कशा। आता लक्षात ठेवा असा त्याचा अर्थ विठ्ठल। ज्या संतांनी मला ज्या कारणाकरिता जन्म मिळाला आहे त्या जन्माचं साफल्य करून दिलं म्हणजेच मला पूर्णत्वाला नेलं असा त्याचा अर्थ आहे बघा।
म्हणून याच्याकरता दृष्टांत करून सांगता येतं बघा. हे संताने सरदा गेलो तैशा परी, त्या प्रकारे कोणत्या प्रकारे चंदनाने गोरी व्यापिल्या, तसं चंदनाचं झाड असावं आणि त्याची शेजारी कोणतं झाड आहे तिथं, त्याच्या शेजारी बोरीचं झाड असावं आणि दोन्ही झाड एकदम खेटून असावीत बघा. आता चंदनाचा स्वभाव कसा आहे आजी माय, कसा हा चंदनाचा स्वभाव आहे दुसऱ्याला सुगंध देणं, दुसऱ्याला शीतलता देणं. आणि मग त्या चंदनाच्या झाडानं बोरीच्या झाडाला आपले स्वतःचे गुण देऊन टाकले. खरं तर ती बोर तशी नाही हो, तिच्या अंगात तर काटे असतात. तिच्या अंगात जरी आपल्याला मधुर फळ जाणवत असतील तरी सुद्धा तिच्या अंगात जी काटे असतात ती एकदम भयंकर आहे. आधी काट्यांचा सामना करावा लागतो तरच मधुर फळ खायला भेटतं. अशा बोरीचं झाडाचं वैशिष्ट्य. बरोबर का चष्मी, बरोबर ना. आणि एवढं दुःख आधी देते मग थोडस सुख देते आणि मग एवढ्या दुःखातून सामोरं जावं लागतं. सुख पाहता जवा पाडे आणि मग एवढं दुःख आधी देते मग थोडस सुख देते, अशी असणारी ती. अरे काहीतरी बोला, अशी असणारी ती. आवाज निघाला नाही तुमचा. अशी असणारी ती बोर. तरी सुद्धा त्या चंदनाच्या झाडानं बोरीच्या झाडाला स्वीकारलं म्हणजे आपल्यासारखं सुगंधित केलं असा त्याचा अर्थ आहे बघा. म्हणजे चंदनाच्या झाडानं बोरीच्या झाडाला स्वीकारलं आणि आपलं असं करून घेतलं. तसं माझं जीवन ते बोरीसारखं काटीर आहे तरी सुद्धा त्या संतांनी मला आपलं असं करून घेतलं बघा. हे संताने सरदा केलो तैशा परी, केलो तैशा परी. हे करत असताना त्यांनी कोणताच विचार केला नाही बघा. चंदनाने गोरी व्यापिल्या, गुण दोष या तीन विचारे काही. माझे गुण पाहिले नाही, माझे दोष पाहिले नाही, माझी जात पाहिली नाही, दुर्गुण कोणताच पाहिला नाही बघा त्यांनी. गुण दोष या तीन विचारे काही, ठावा दिला पायी आपुलिया. माझी लायकी त्यांच्या पायाजवळ नसून सुद्धा त्यांनी मला त्यांच्या पायाजवळ जागा दिली आणि आपलं असं करून घेतलं. हा विशेष असणारा भाव जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून सांगतायत. का बरं असं करू शकत नाही बरं, का बरं बोला. संतांचं ते सामर्थ्य आहे, संतांचा तो महिमा आहे. काय महिमा आहे, जर आपण त्या संतांच्या पायावर शरण गेलो तर काय होतं बघा. तुका म्हणी आली समर्थाची मना. समर्थ आहेत ना, त्यांच्या मनात दारिद्र्य जरी असला तरी सुद्धा तो राजा होऊ शकतो, तरी सुद्धा तो राजा होऊ शकतो. एवढं सामर्थ्य त्या संतांमध्ये असल्या कारणाने त्या संतांनी मला आपलं असं करून टाकलं. हा दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. आणि आता आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठ्ठल हे संताने सरदा केलो तैशा परी, चंदनाने गोरी व्यापिल्या, गुण दोष या तीन विचारी काही, ठाव दिला बाई आपुलिया. आज काय आजी माय, काय आज गुरुपौर्णिमा. याला गुरुपौर्णिमा का म्हणतात? आजच्या गुरुपौर्णिमेचं याला गुरुपौर्णिमा का म्हणतात बघा. जगातले जेवढे गुरु आहेत की नाही ते सगळेचे सगळे गुरु वेदांत शास्त्राला मानणारे, म्हणजे वेदांत शास्त्रानुसार चालणारे जेवढे गुरु आहे ते सगळेचे सगळे गुरु त्यांच्या मार्गावर आपण चालतो ते व्यासा विजेता आहे, व्यासा विजेता आहे. मुली मी नेहमी सांगतो असं नाही, माऊली महावैष्णव भगवान सांगतात, जो जो जयाचा घेतला या मी गुण, तो म्या गुरु केलो जाण, गुरुसी केले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. म्हणजे मी ज्यांच्याकडून जो जो गुण घेतलाय तो मला गुरु जशा प्रकारे सापडला. म्हणजे रस्त्याने चालणार दगड, रस्त्याने चालणार आणि त्याच्यावरून महिलांचा दगड. कोणाचा? डबल बॅटरी सिंगल पार कोणाचा? महिलांचा दगड. आपल्याला माहित नाही नगर किती किलोमीटर आहे. त्या दगडाने विचारलं आपण, त्या दगडाला विचारलं नगर किती किलोमीटर आहे, त्या दगडानं सांगितलं इतके इतके किलोमीटर आहे. तर दगड सुद्धा आपला गुरु झाला.
तर दगड सुद्धा आपला गुरु झाला. पण सामान्य भौतिक पदार्थांचं ज्ञान घालणारा किंवा तुला ज्ञान घालणारा आपला गुरु असू शकतो, पण जे मूल अज्ञान आहे ती स्वरूपाचं अज्ञान, आणि जो स्वरूपाचं अज्ञान घालून जो सत्य तत्वाची प्राप्ती करून देतो तोच खरा सद्गुरू. ही झाली सद्गुरूंची व्याख्या. गुरु आणि सद्गुरू यांच्यातला हा फरक आहे बघा. कशातला? गुरु आणि सद्गुरू यांच्यातला हा फरक आहे. जगातले जेवढे गुरु आहेत की नाही ते सगळेचे सगळे गुरु त्यांचं लक्ष जे आहे ते श्री व्यासदेवजी महाराज आहे. ते श्री व्यासदेवजी महाराज आहे. मी नेहमी सांगतो असं नाही, तैसा व्यासांचा मागवा मागितो, भाष्यकार ते वाट पुसतो, अयोग्य हे नपवतो के जाईन. प्रश्न विचारला आणि व्यासांचा मागोवा घेतलाय, म्हणजे श्री व्यासदेवजी महाराजांचा मागोवा सगळ्या संतांनी घेतलाय. म्हणून संत कुळातले श्रेष्ठ जर कोणी असेल तर श्री संत व्यासदेवजी महाराज आहे. श्री संत व्यासदेवजी महाराज आहे बघा. आणि श्री व्यासदेवजी महाराज हे श्री व्यासदेवांचा आपल्या सर्वांवरती ऋण आहे, आणि त्या ऋणातून आपण उतराय झालं पाहिजे. तर कशा पद्धतीने? तर त्यांचं चिंतन, त्यांचं पूजन, त्यांचं भजन करून आपण उतरायला होऊ शकतो. आणि जे आपले संत आहे ते संत ज्या पीठावर बसून आपल्याला तत्वज्ञान सांगतात ते जे पीठ आहे माऊली त्याला व्यासपीठ असे म्हणतात बघा. काय? सत्य महाराज काय? व्यासपीठ असे म्हणतात. म्हणून ती व्यासांची गादी आहे, व्यासपीठ आहे. म्हणून व्यासपीठावरूनच उपदेश केला जातो. म्हणून जे व्यासपीठावर बसलेले असतात ते व्यास स्वरूपच असतात. म्हणून व्यासांची पूजा करणं आणि आपल्या श्री गुरूंची पूजा करणं एकच गोष्ट आहे. काय? एकच गोष्ट आहे. म्हणून प्रत्यक्ष व्यास तर डोळे भरून पाहिले बघा. प्रत्यक्ष व्यास तर डोळे भरून पाहिले, पण श्री गुरु आपण नाम होऊ शकतो. बरोबर? म्हणून श्री गुरु आपल्याला अतिशय महत्वाचे आहे बघा. पहावे पुराणी व्यासांची तुका म्हणे ऐसी आहे एक वाणी. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये वेदाची वाणी त्यांनी सांगितली. तर ती कशा पद्धतीने सांगितलेलं बघा. कशा? आताच प्रमाण झालं ती काय? पहावी पुराणी, पुढचं तर सांगा. पहावी पुराणी काय? पहावी पुराणी व्यासांची. व्यासांनी जी पुराणांची रचना केली त्याच्यामध्ये वेदाची वाणी जगत भरलेली आहे, आणि ती आपण पडतळून पाहावी हा त्यातला विशेष असणारा भाव. आणि श्री व्यास महाराजांनी अनेक ग्रंथांची रचना केली, त्याच्यामध्ये एका वेदाचे 4 भाग त्यांनी करून सांगितले आहे. आणि त्याच्यानंतर श्री व्यास महाराजांनी महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामध्ये 1.25 लाख श्लोक आहे. म्हणून आजची जी पौर्णिमा आहे तिचं नाव व्यास पौर्णिमा आहे. म्हणून महाभारती जन आहे. म्हणून माऊलीने तोंड भरून कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून श्री व्यासदेवांचा अधिकार मोठा आहे, व्यासांचा दैनंदिन महिमा मोठा आहे, आणि म्हणून आपण त्या व्यासांची सेवा करणं, त्यांची पूजा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि संत हे आपले व्यास आहे, आणि श्री गुरु हे आपले काय नानी? श्री गुरु हे आपले व्यास आहे बघा. म्हणून जगामध्ये जेवढे गुरु पाहायला मिळते त्याच्यामध्ये जे आपले श्री गुरु आहे ते श्री गुरु सगळ्या संत कुळातले राजे आहे बघा. सगळ्या संत कुळातले राजे. गुरु हा संत कुळीचा राजा. 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 राजा राजा गुरु संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु प्राण विसावा माझा. गुरु हा 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 संत कुळीचा राजा. 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 गुरु हा संत कुळीचा राजा.
गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिना देव नाही तुझा, पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सा गुरु. तर हे आपले सगळे संत आहे बघा. तेच महाराज अभंगाचं प्रथम चरण. संताने सरिता गेलो तैशा परे, संताने सरिता गेलो तैशा परे,